नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। परम पूजा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज। ओम नारायणं तद्भवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं श्री शंकराचार्यमठास्य पद्मपाणिं च हस्तामलकं च शिष्यं तंत्रोटकं वार्तिकालमूल्यान् अस्मद्गुरुं संततमोऽहं श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशरणं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं नारायणं सुप्रभाषितं वन्दे भगवन्तं पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मणमान्यं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवक्तव्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माळे बाबांनी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानेश्वर यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत नावाचा हा ग्रंथ पाहतो। अमृतानुभवाचं हे नवं प्रकरण आता जवळ समारोपाने झालेलं। या प्रकरणामध्ये ज्ञानोबांनी जीवनमुक्तीचं स्वरूप सांगितलं। त्यानंतर ते आता आपल्या गुरूंचं ऋण जे आहे, आपल्या गुरूंनी आपल्याला काय दिलं आणि त्या दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती मी काय करतो हे ज्ञानोबा सांगून राहिले। ज्ञानोबांनी आपल्या गुरूंना सगळं कर्तृत्वाचं सगळं श्रेय दिलेलं आहे। मी काही करत नाही, जे काय होतं करता केलं जातं ते सगळं माझे सद्गुरू करतात, हा त्यांचा भाव आहे। आणि म्हणून त्यांनी ते सद्गुरू रूप झालेले, आत्मस्वरूप झालेले, गुरुशी एकरूप झालेला शिष्य हा कधीच आपला स्वतःचा वेगळा असा काही भाव दाखवत नाही। गुरुशी एकरूप व्हायला पाहिजे, गुरुच्या भावामध्ये आपला भाव मिळाला पाहिजे, त्याच्या अंतःकरणाशी आपला अंतःकरण एकरूप व्हायला पाहिजे असं म्हणून
असे हे जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू आपल्याला काय देतात ते आता या ओळीमध्ये सांगतात. या ओळीमध्ये कालची ओळ आपण वाचली ही 68वी ओळी आहे. धनवा या ओळीमध्ये आपल्याला सांगताय कोणाचे काही न घेशी आपलेही तैसेच न देशी. कोणाचे काही न घेशी आपलेही तैशीची न देशी. कोण जाणे भोगशी गौरव कैसे. कोण जाणे भोगशी गौरव कैसे. ही अतिशय सोपी आहे परंतु अतिशय मार्मिक आहे. म्हणून आपल्याला परमार्थामध्ये जे गुरु असतात ते सद्गुरू असतात. त्यांचं वैशिष्ट्य सांगतात. गुरुच्या जगामध्ये खूप आहेत. जे लौकिक विद्या देणारे गुरु आहेत आपल्याला शाळांमधून मिळालेले कॉलेजमध्ये मिळालेले त्यांना कोण शिक्षक म्हणत होतो प्राध्यापक म्हणत होतो ते गुरुच आहेत. परंतु ही शिक्षक प्राध्यापक किंवा अन्य जे गुरु आहेत ते लौकिक विद्या देणारे गुरु आहेत. जगाची विद्या त्या गुरूंना ही ओळी लागू पडत नाही. कोणाचे काही न देशी आपले पैसे न देशी हे म्हणणं या जगातल्या लौकिक गुरूंना लागू होत नाही. कारण ते लोक पगार घेतात. हे कसं काही घेतात नंतर शिकवतात ना का बिना पगाराने शिकवतात नाही. थोडा पगार तुम्ही कोणाचा लगेच हे करतात ना. काय करतात इतर कामगारांसारखे मग काय म्हणायचं त्याला गुरु झालं कधी. तेव्हा जगातले हे जे गुरु आहेत ज्यांना मी गुरु मानतो ते लौकिक विद्या देणारे गुरु आहेत. ही विद्या मला संसाराला गुरु करते हे खरं आहे. परंतु त्या गुरुंना ज्ञानवाद आहे जे सांगून आले ही ओळी त्यांना लागू होत नाही. ते सांसारिक गुरु आहे. संसाराची विद्या देणारे गुरु आहे. इथं घेणं आणि देणं असा व्यवहार सतत सुरू आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो गुरुचा परमार्थी गुरु. परमार्थातले गुरु दोन प्रकारचे असतात. परमार्थामध्ये जे दोन प्रकारचे गुरु आहेत ते असे आहेत की काही गुरु काहीतरी आपल्या ज्ञानाचा काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे म्हणून ते काहीतरी शिकवतात सांगतात प्रवचन देतात कीर्तन करतात. तेव्हा अशा तऱ्हेनं काहीतरी ठरवून घ्यायचं काहीतरी पैसा मिळाला पाहिजे काहीतरी आमचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. तो उदरनिर्वाहाचा त्यांचा व्यवसाय होऊन जातो. म्हणजे प्रवचनकार कीर्तनकार किंवा आणखी काही संत असे आहेत जे पैसा घेऊन उपदेश देतात. असे जे आहे परमार्थाची विद्या आहे भगवंताची विद्या देतात धर्माचं शिक्षण देतात परंतु पैशाची अपेक्षा असते त्यांना. असे जे गुरु आहेत त्या गुरुंनाही ज्ञानोबाचं हे म्हणणं लागू पडत नाही. आता जे तिसरा प्रकार आहे गुरुचा तो म्हणजे सद्गुरु जे काही अपेक्षा ठेवते काही घेतच नाही. ते अपेक्षा नाही निरीच्छ कुठल्याही तऱ्हेचा मोबदला न घेताना जे सांगतात देतात असे जे गुरु असतात आणि ते गुरु सामान्य गुरु नसतात ना. ते जे देतात ते चिरंतन सत्य देतात. ते आपल्याला जन्मोजन्मी उपयोगाला येईल असं काहीतरी देतात.
आता हे बाकीचे जे देणारे होते त्यांचं देणं आपल्याला काही काळ घेऊन येते हे खरं, परंतु ते चिरंतन टिकत नाही. म्हणून आता ज्ञानोबा आपल्याला सद्गुरूंचं काय देणं असतं, माझ्या सद्गुरूंनी मला काय दिलं हे ज्ञानोबा आपल्याला सांगितले. येतात कोणाचे काही मधेशी, दुसऱ्यांचं काही ते घेत नाही. आपलेही तैसेची मधेशी, आणि दुसऱ्यांचं घेत नाही तर मग आपले स्वतःच काही घेत नाही. कोणी आणि भविष्य गौरव कसे, तरी सुद्धा गुरुत्वाचा हा विमान हे शिष्याकडून मिळणारा ते तुम्हाला कसा भोगायला मिळतो हे काही कळत नाही. कोण जाणे कैसे भविष्य गौरव कैसे. हे गुरुदेवा, तुम्हाला हा गौरव, हा शिष्याकडून प्राप्त होणारा मान सन्मान आदर निष्ठा ही कशी प्राप्त होते हेच काही कळत नाही. आता या ठिकाणी हा जो पहिला भाग आहे देणं आणि घेण्याचा, तो जरा समजून घ्या. सद्गुरू काहीही देत नाहीत. सद्गुरू आपल्या जवळचं काहीही देत नाही आणि ते काहीही घेत नाही. कोणाचे काही घ्यायचं नाही, कोणाला काही द्यायचं नाही. हा विचार जो आहे ना, हा साधा व्यवहारी विचार नाही. व्यवहारामध्ये घेणं देण्याचेच व्यवहार असतात. सद्गुरूचा हा व्यवहार व्यवहाराच्या पातळीवरचा नाहीये. कोणाचं काही न घेणं म्हणजे काय, कोणाचं काही घेणं म्हणजे कोणाचा पैसा माल काय आणखी त्यांच्याकडे जे असेल देण्यासारखं. ज्ञानोबा सांगितले, या गुरु जो आत्मस्थित आहे, जीवनमुक्त आहे, आत्मस्वरूपामध्ये ब्रह्मभावामध्ये असलेला गुरु, त्याला ब्रह्मप्राप्ती झालेली, त्याला मग काय पाहिजे त्या शिष्याकडून, काय घेईल तो त्या शिष्याकडून. जो आत्मस्वरूपात आहे, आत्मसिद्धी त्याला प्राप्त झाली, आत्मानंद त्याला प्राप्त झाला आहे, आत्मसुख त्याला प्राप्त झालेलं आहे आणि अखंड सुखात येतो, आनंदात आहे, समाधानात आहे. मग हा शिष्य त्याला काय देऊन त्यांना हे समाधान देईल किंवा आनंद देईल. शिष्याजवळ देण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्याच्या आनंदामध्ये भर घालणार काही नाही. जेव्हा तो शिष्य असतो, जेव्हा शिष्य म्हणून होतो, कारण तो लौकिक जीवनातला विषय शिष्य म्हणजे तो देणार म्हणजे काय देईल आपण पाहतो ना. तो देऊन काय देईल, कपडे देईल, धन देईल, काही फळ देईल, काही वस्त्र देईल किंवा काय फुलं मिळत काही. हे देणं नव्हे. गुरु म्हणतो हे मी घेत नाही. हा तुला भाव आहे, ठीक आहे, भाव रूपाने हे सगळे पदार्थ तू अर्पण करतो, ठीक आहे, परंतु हे देणं नव्हे. खरं जे देणं आहे ना, ते गुरु त्याला न विचारताना काढून घेतात त्याच्याकडे. असं काढू, आमच्या घरातलं पैसे घेऊन काढून घेतं का काय नाही. त्यांना ते काहीच नको आहे. काय घेतात, घ्यायचं झालं तर ते घेतानाच काढून फेकून देतात, ते काढून त्याच्यातलं ते त्याचा जीवभाव तोडतात, काढतात. अरे काय, शिष्याचा जीवभाव घेणं गुरुला आवश्यक आहे, कारण त्याचा तो जीवभाव जर काढला नाही
तो देणार नाही, त्याला तर माहिती नाही काय द्यायचं काय द्यायचं, परंतु गुरुच त्याच्याकडून तो काढून घेतात. त्याचा देहभाव, त्याचा जीवभाव, मी मनुष्य आहे, मी देह आहे, मी अमुक आहे, हे जर त्याचं स्वरूप आहे ना, हे त्याचं काढून घ्यावं लागतं. आणि मग गुरु त्याला जे देतात ते काय देतात, ते म्हणतात ते मी माझं काही देत नाही. ही गोष्ट आपल्या साधनेला फार जवळची आहे. आपल्या शक्तिपात साधनेमध्ये गुरु जी शक्तिपात करतात किंवा जी उपासना किंवा जी साधना देतात, देणं नाव त्याला द्यावं लागतं, व्यवहाराची भाषा आहे ती देणं. परंतु गुरु आपलं काही देत नाही असं म्हटलं इथं, आपले तैशेशी न देशी. मग हा शक्तिपात जेव्हा होतो, जेव्हा शक्ती देतात गुरु, शक्ती अर्पण करतात त्याला, ते देणं झालं ना, मला उदाहरण नाही. आपल्या शक्तिपात मार्गामध्ये जेव्हा शक्तिपात होतो तेव्हा त्याची प्रक्रिया समजून घ्या. शक्तिपात होतो याचा अर्थ असा की हा जो शक्तीचा संचार गुरु त्या शिष्यामध्ये करतात, ही शक्ती जी आहे, हा जो संकल्प आहे, हा संकल्प आधी आपल्या गुरूंचा असतो. हे जे महात्मे बसलेले ना, गंगाधर दिवसापासून जे चालत आली जी आपली जी परंपरा आहे, त्याच्याही पूर्वीची आहे ती खूप पासून. या सद्गुरूंच्या संकल्पाने ती या गुरुला प्राप्त झालेली विद्या आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इतर कोणीही मनुष्य म्हणाला की मी तुम्हाला शक्तिपात करतो आणि त्याला जर तशा गुरूंचा वरचा संकल्प नसेल, गुरुंनी त्याला प्रमाणित केलेलं नाहीये विद्या देण्यासाठी, तर ती निवड फसवणूक असते. ही शक्तिपात होतच नाही. म्हणून आदी गुरूंची जी परंपरा आहे, त्या परंपरेमधल्या गुरूंनी जेव्हा संकल्प केला असतो की अरे तू कर आता हे काम, मी तुला माझा संकल्प अर्पण करतो, मी संकल्पाने तुला काही विद्या देतो आहे, तू घे आणि तू हे कार्य चालू ठेव. असं जेव्हा प्रत्यक्ष गुरु त्या गुरुला, ज्या गुरुला बसवलेला त्या कार्यावर त्याला प्रत्यक्ष असं सांगून तो संकल्प देतात, विद्या देतात, त्याच वेळेला त्याला तो अधिकार प्राप्त होतो दीक्षा घेण्याचा. आता अधिकार तो प्राप्त झाला, जेव्हा तो जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो त्या गुरुंनी यांना दिला म्हणून झालेला आहे. तसं आपलं एका काही पुन्हा आणखी सांगतो तुला, गुरु आपलं स्वतःच काही देत नाही. आता जेव्हा त्याला दीक्षा दिली जाते 4 प्रकारांनी, एक संकल्प आहे, संकल्प म्हणजे इच्छा, दुसरं दृष्टिपात, तिसरं स्पर्श आणि चौथं शब्द म्हणजे मंत्र किंवा नाम. या 4 प्रकारांनी जेव्हा ती दीक्षा होते, त्या दीक्षेमधून हे सद्गुरु ज्या वेळेला त्याला तो शक्तिपात करतात, त्यावेळेला आपली शक्ती त्याच्या मूलाधारामध्ये बसलेली जी कुंडलिनी आहे तिला फक्त जागृत करून देतात, जागी करतात तिला. म्हणजे ती सुशून्यमध्ये चढायला लागते. सुशून्यचं दार उघडलं की त्या सुशून्यच्या दारातून ती वर जायला लागते जागृतीने. गुरुंचं शक्तिपातामधलं फक्त एवढंच काम आहे, आपली शक्ती त्या शिष्याच्या मूलाधारामध्ये झोपलेली म्हणजे पडलेली जी शक्ती आहे, त्या शक्तीला सुशून्यमध्ये प्रविष्ट करून देणं.
आणि पुन्हा आपण दिलेली जी शक्ती आहे ती परत मिळत जाते शिष्याने, गुरुने. गुरुने त्याला शक्ती दिलेली नाही आपली. गुरुने काय केलं, आपल्या शक्तीच्या द्वारे त्याची सुप्त शक्ती जागृत करून दिली आणि आपली शक्ती परत घेतली. परत कशी काय गेली होती? महाराज परत येते म्हणून तर त्या शिष्याचे जे काय दोष असतील ना ते गुरुला भोगावे लागतात. कारण त्याच्यातून ती परत येत असताना त्याच्या शरीराचे जे काही रोग असतील किंवा जे काही आजार असतील त्या आजारांचं काहीतरी स्वरूप घेऊन ती शक्ती परत येते आणि मग ते गुरुला भोगावं लागतं. गुरुला होणारे अनेक रोग हे शिष्याच्या त्यामुळे होणारे आहेत. हो, लोकनाथ तीर्थांच्या बाबतीत आपण पाहिले ना, लोकनाथ तीर्थांनी जेव्हा त्या मोतीलाल होता तो नारायण मोती रोगी होता, नाना प्रकारचे कातडीचे त्याला रोग झालेले होते आणि सगळं गेलो होतो त्याच्या. परंतु लोकनाथ तीर्थ तो त्याला 22-24 वर्षाचे लहानसे होते. तेव्हा त्याला ती जेव्हा दीक्षा नव्हतं म्हणता येत नाही, हो म्हटलं तर याचंही आपल्याला घ्यावं लागेल आणि म्हणून हो म्हटलं गेलेले लोकनाथ तीर्थांनी त्याला दीक्षा द्यायचं सुरू केलं आणि त्याला दीक्षा दिल्याबरोबर त्याला वाणत्यानी प्रसाकर सुरू झाली ती आणि स्वामींनाही वाणत्यानी प्रसाकर सुरू झाली. पण ते नर्मदेच्या काठी बसलेले होते, कांतात होते म्हणून बरोबर. आता स्वामींना वास्तविक वाणत्यानी प्रसाकरीचा त्रास का झाला नाही, कारण त्या माणसाचा जो रोग होता तो यांच्याकडे आला त्या परत येणाऱ्या शक्तीने. अशा प्रकारे हा मोठा धोका असतो. म्हणून गुरु काय करतात, त्या शिष्याला विचारतात, बाबा तुला काही रोग आहे का, तुला काही व्याधी आहे का, त्याची सगळी चौकशी करून नंतर त्याला ती दीक्षा द्यावी लागते. पुष्कळचे शिष्य आपला रोग सांगत नाही, आपली व्याधी गुरुला सांगत नाही आणि ती जर त्याने सांगितली नाही तर त्याचं थोडस तरी काहीतरी घ्यावंच लागतं. प्रारब्ध होते, त्याच्या प्रारब्धामध्ये थोडासा तरी भोग गुरुला घ्यायला लागतो आणि म्हणून शक्ती त्याच्यामध्ये प्रविष्ट होते, नाहीतर शक्ती जायलाच तयार नाही त्याच्यामध्ये. आता बघा तुम्ही, मग गुरु काही देत नाही असं जेव्हा ज्ञानोबा होत आहे तेव्हा गुरु आपली शक्ती सुद्धा त्याला देत नाही, कारण दिलेली शक्ती पुन्हा परत येते त्यांच्याकडे. दिली का त्यांना गुरुने शक्ती आपली? काही दिलं नाही. आणि त्याचं काय घेतलं? त्याचं काही घेतलं नाही, एवढंच केलंय की त्याची जी मुद्री शक्ती होती ती जागृत करून दिली बस. आणि इथून मग त्या शिष्याची प्रवृत्ती सुरू होते. त्याने साधना केली त्याची कुंडली शक्ती व त्या सुषुम्नेच्या मार्गाने वर जाऊन त्याचा विकास करते. ज्ञानोबा जेव्हा आम्हाला असं म्हणतात की सद्गुरु कोणाचे काही घेत नाही आणि कोणाला काही देत नाही, आपलं काही देत नाही म्हणजे आपली शक्ती सुद्धा गुरु देत नाही आणि आपली शक्ती देताच येत नाही. आत्मशक्ती होती, आपली आत्म्याची शक्ती त्याला कशी काय देता येईल? हा, ती त्याला तोपर्यंतच लाभदायक असेल जोपर्यंत यांनी संकल्प करून त्यांच्याकडे ती प्रवाहित केली, त्या संकल्पाने ती शक्ती प्रवाहित होते आणि ती संकल्पाने प्रवाहित झालेली शक्ती त्याच्यामध्ये जाऊन मग ते जे काय ज्या प्रकारचा संकल्प असेल ते काम करून ती करत होते. तेव्हा जर शिष्याला अशा तऱ्हेची दीक्षा
सद्गुरू प्राप्त झाली तरच त्याला शक्तिपाताचा अनुभव होतो, शक्ती जागृतीचा अनुभव होतो, बिंदू शक्ती जागृत होतो. आणि ज्या गुरूंना असा पूर्ण इतिहास नाही, त्यांना असा कोण गुरूंनी संकल्प असा दिलेला नाही, कोणी बसवलं नाही त्याला, आणि त्याच्याकडून जर आपण ही दिशा घेतली तर ती दिशा काही उपयोगाची होत नाही. असे पुष्कळ गुरु निर्माण झाले. आजकाल शक्तिपात करणारे कितीतरी गुरु असे तयार झालेले. म्हणून त्यामुळे आपल्याला सांगताय सावध राहा. परंपरा आहे का, आणि परंपरा असून त्या परंपरेतल्या एखाद्या सद्गुरूने या गुरूंना तो अधिकार दिलायचा नाही. अधिकार जर दिला नसेल तर ती दिशा घेता येत नाही. म्हणून जगामध्ये शक्तिपात दिशा देणारे गुरु कमी नसतात जोडले, आणि जे असतात थोडेफार ते अशा परंपरेने आलेले असतात. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरु शिष्याला काही देत नाही. आता जेव्हा असं म्हणतात ना, तेव्हा ही शक्ती तर पाठवली आहे ना, त्यांची दिलेली नाही, ती परत घेतलेली. तो शिष्य ही आत्मस्वरूप आत्मा आहे ना, त्याच्यामध्ये गुरुमध्ये आत्मा आहे, तोही आत्मवान आहे, त्याच्यामध्ये आत्मा आहे, ब्रह्म आहे, तोही, आणि गुरुमध्ये आत्मा आहे. मग हा गुरु त्याला आणखी काय देणार? तेव्हा आत्मज्ञान ज्याला म्हणतात ते आत्मज्ञान सुद्धा देण्यासारखा विषय नाही. आत्मज्ञान म्हणजे आत्माच. आत्मा आणि आत्मज्ञान असे दोन भाग नाहीये. आम्हाला मात्र असं वाटतं की आम्हाला आत्मज्ञान झालं, पण वास्तव आम्ही ग्रंथ ऐकतो आणि आपल्याला असं वाटतं की आम्हाला आत्मज्ञान झालं. याला आत्मज्ञान नाही होणार. आत्मज्ञान आणि आत्मा एक रूप आहे. तो आत्मा ज्ञानवान आहे, आणि म्हणून आत्मा प्राप्त होणं, आत्मस्वरूप प्राप्त होणं म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होण्यासारखे. शिष्याला जर आत्मा आहे आणि गुरुजवळ आत्माच आहे, तर गुरु त्याला काही देऊ शकत नाही. त्याला आत्मा संबंध आणखी काय देणार त्याच्यामध्ये? चांगली वाचा. चांगली पासष्टी मध्ये चांगदेवांना ज्ञानोबांनी आपला आत्मा दिलेला नाही. त्याला त्याच्या आत्म्याकडे वळवलेलं आहे, वारंवार सांगितलेलं आहे, अरे चांगदेवा तू आता आत जा, तुझ्या आत्म्याकडे बघ, तू आत्मस्वरूप आहे. अशा प्रकारचा बोध करून त्याला आपल्या शक्तीनं, आपल्या संकल्पाने त्याच ते जे चित्त, मन, बुद्धी वगैरे ते बाहेर बसणार ते काढून टाकलं आणि त्याला आपल्या स्वरूपाकडे वळवलेलं आहे. भगवानचं हे जे सांगणं आहे हे फार महत्वाचं आहे. आपल्या या विद्येला, शक्तिपात विद्येला फारच जवळचं, तर ते गुरु त्याच मार्गात येतो. म्हणून देवाला सांगतात, कोणाची काही नदेशी, आपले तैशीची नदेशी, पूर्ण आणि भविष्य गौरव कैसे, आणि न घेण्या देण्याचा हा व्यवहार होऊ नये. हे गुरुदेवा, तुम्ही अशा उच्च गौरव पदामध्ये, या उच्च अशा स्थानावर कशा आरूढ झाला हो, आम्हाला काही कळत नाही. आम्हाला हे समजतच नाही. गुरु काय देतात? तर प्राप्तीचीच प्राप्ती करून देतात. बस एवढाच काम. शिष्याला काय प्राप्त आहे?
शिष्याला आत्मा प्राप्त आहे की नाही यामध्ये. पण हा आत्मा आम्ही विसरलेलो असतो, याचं भान नाही मला. आम्ही देह भावात असतो, जीव भावात असतो. मी देह आहे, मी जीव आहे. गुरु काय करतात, त्याचा हा जीव भाव बाजूला करतात आणि त्याला आत्मभाव मिळू लागतात. म्हणून प्राप्ताची प्राप्ती आहे. प्राप्त आत्मा आहेच, त्याला मिळालेलाच आहे अगोदर, आणि त्याची त्याला प्राप्ती झाली म्हणजे त्याची ओळख झाली, त्याची प्रत्यक्ष स्थिती प्राप्त झाली म्हणजे तो आत्मा प्राप्त झाला असं होतं. आत्मस्थितीमध्ये त्याला घेऊन जातात. ही प्राप्ताची प्राप्ती. आणि इतर जे आता जगामध्ये आहे ना, ती अप्राप्ताची प्राप्ती आहे. जगामध्ये अप्राप्ताची प्राप्ती. अप्राप्त म्हणजे जे आम्हाला मिळाले नाही ते आम्ही मिळवतो. आणि म्हणून गुरुकडे लोक या मागण्या मागत असतात, जे आम्हाला मिळालेले नाही ते द्या. हे लौकिक गोष्टी मागतात. ते कोणी पैसा मागतो, कोणी मुलगा मागतात, कोणी काय लग्न व्हावं मागतात, काय नाना प्रकार. ह्या लौकिक मागण्या म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आहे. गुरु अप्राप्ताची प्राप्ती देत नाही आणि तशी मागू नये शिष्याने. गुरु सद्गुण हे असे सद्गुरू ज्ञानदास त्यांच्याजवळ असली अप्राप्ताची प्राप्ती मागू नये. त्यांच्याजवळ मागायचं नसलं तर प्राप्ताचीच प्राप्ती घ्या असं ज्ञानदास सांगितलं. तेव्हा गुरु तर ब्रह्म आहेतच, पण शिष्याने ब्रह्म व्हावं. गुरु तर आत्मस्वरूप आहेतच, शिष्यानेही आत्मस्वरूप व्हावं. हे जे गुरु शिष्यांचं देणं घेणं आहे ते अशा प्रकारचं आहे. आणि मग तो शिष्य जेव्हा ब्रह्मस्वरूप होतो, आत्मस्वरूप होतो, तेव्हा तोच गुरु बनतो, तोच गुरु स्वरूप होतो. तेव्हा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये भेद राहत नाही. शिष्याची जोड घे सेवा मानी देवा समान महाराज. त्या शिष्याला तो देवासारखाच मानतो, कारण त्याच्यामध्ये आत्मा आहे, आत्मतत्व आहे, ब्रह्म आहे. तेव्हा हे सगळे साधू संत वगैरे आपल्याला आपले जे महात्मे मिळेल ते अशा प्रकारचे होते. त्याचा शिष्याचा जो शिष्यभाव आहे आणि गुरुचा जो गुरुभाव आहे यामध्ये आम्हाला भेद दिसतो. आणि हा भेद असल्यामुळे गुरु आणि शिष्य हे दोन शब्द मला वेगळे वाटतात. परंतु ज्ञानोबा पुढे सांगणार आहे की वास्तविक तो गुरु आणि भेद या शिष्य हा शब्दांमधला भेद आहे. हा फक्त त्या संबंधामधला भेद आहे. गुरु आणि शिष्य तसं पाहिलं तर आत्मदृष्टीने ब्रह्मदृष्टीने एकरूप आहेत, एकच आहे. आणि गुरु त्या दृष्टीने त्या शिष्याकडे पाहतात. त्या दृष्टीने पाहिल्याशिवाय त्याची उन्नतीच होणार नाही. ज्याची वाढणी करायची गुरुला, आता किती 5 होते का, मग 5.5 होऊन देहाची उंची नाही वाढायची, देहाला दाट दुडून करायचं. त्याच्यामध्ये जे आत्मतत्व आहे, जे आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपामध्ये त्याला त्याच दाखवून द्यायचं, त्याला त्याच आत्मस्वरूप दाखवायचं, त्याला त्याच्यामध्ये डुबवायचं. हे गुरुचं कार्य आहे. त्यामुळे गुरु काही देतही नाही, त्याचंही काही घेत नाही, असं जे म्हणून असं म्हणाले हे फार महत्वाचं आहे. आणि ज्या शिष्याला अशा तऱ्हेने सद्गुरु प्राप्ती होते, सद्गुरु प्राप्ती होते म्हणजे अशा तऱ्हेचं साधन मिळालं,
की ज्या साधनेनं आम्हाला त्या सद्गुरूंनी आमचा आत्मा दाखवला, असं साधनाला आत्मस्थितीमध्ये जाण्याचं तो कृतार्थ होतो, तो धन्य होतो. त्याला ज्या जगामध्ये सगळ्यात अति उच्च साधू लाभ आहे तोच प्राप्त होतो. म्हणून बाकीचे जे अन्य गुरु आणि त्यांचे जे शिष्य आहेत, ज्या परंपरा आहेत अन्य, त्या परंपरामध्ये त्यांनाच माहिती आहे लाभ होतो. 69वी ओळी येते. 69व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगून राहिले, गुरुत्वे जेवढा चांगू, गुरुत्वे जेवढा चांगू तेवढाची तारुणी लघु, तेवढाची तारुणी लघु, गुरु लघु जाणे तो पाहू तुझा करी. झाला शेवटी आता ज्ञानोबा आपल्याला गुरुंचं आणि शिष्याचं स्वरूप सांगतात. हे बघा, एखादा शिष्य पाण्यात बुडत असला, नदीमध्ये कशातरी, तलावात म्हणा कशात बुडत असला, आणि तो गुरु बरोबर यात्रेला गेलेला आहे. आता गुरु आंघोळ करून आले, तो करून आला, पण त्याचा पाय सटकला आणि तो चालला डोळ्यामध्ये भात, आणि तो बरोबर बुडालो बुडालो मेलो मेलो. आता गुरु काय करतो? गुरुला जरी पोहता येत नसलं तरी त्याला तारणं, त्याला काढणं आवश्यक आहे. मग गुरु त्याला हात देतात, मग त्या असं बसलं असलं तर तो बसले त्याला फेकतात, मग काय जे, नाहीतर मग उडी मारून त्याला पकडून बाहेर राहणार, काही करून त्याला त्या पाण्याच्या बाहेर काढलं पाहिजे. तारणं त्याला म्हणतात. गुरुचा हा शिष्याला तारण्याचा जो भाव आहे, तसा हा शिष्य त्या पाण्यामध्ये खरोखरच बुडत होता आणि ते खरं वाटलं आपल्याला. परंतु ज्ञानोबा सांगतात की जो मुख्य भाव आहे तो या संसार रूपी समुद्रामध्ये बुडल्याचा. हे सगळे जेवढे भक्त आणि शिष्य आहेत ना, हे संसाराच्या त्या समुद्रामध्ये सगळे बुडून राहिलेले, डुबक्या देऊन राहिले. आणि हा समुद्र एवढा अथांग आहे संसाराचा, जसा तो बाहेरचा समुद्र मोठा आहे तसा हा संसाराचा समुद्र अफाट आहे. इकडे तिकडे संसार पसरलेला आहे ना. मग या अफाट संसारामधून, सागरामधून संसाराच्या कोण काढेल मला? हे गुरुचं कार्य आहे. गुरु काय करतात? गुरु आणि गुरु शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. गुरु आणि लघु असे दोन शब्द आहेत. गुरु म्हणजे मोठा आणि लघु म्हणजे लहान, असे या दोन शब्दांचे अर्थ आहेत. आणि आपण जेव्हा हे अक्षर लिहितो ना, त्यावेळेला गुरु आणि लघु, गुरु अक्षराची 2 मात्रा असतात आणि लघु अक्षराची 1 मात्रा असते. ग म्हटलं तर लघु आणि गा म्हटलं तर 2 दीर्घ. गुरु, गुरुची सरळ रूप आहे आणि लघुची अशी गोल आहे. आता मी शिकलं आहे की मला नाही माहिती. गुरु आणि लघु अशा प्रकारे खुणा करतात आणि त्याच्यावरून वृत्त ठरवतात. कवितेचं वृत्त कोणतं बा, गुरु लघुवरून ठरवतात. जाऊ द्या ते. पण गुरु म्हणजे मोठा आणि लघु म्हणजे लहान. लघु शब्दाचा अर्थ सगळ्यांना, पण गुरु शब्दाचा अर्थ आहे मोठा.
ज्ञानवाद आपल्याला सांगतात गुरुत्व जेव्हा चांगली, हे सद्गुरु गुरुत्वाने मोठे चांगले आहेत, बरं का, भरीव आहेत, जाड आहेत, मोठे भरीव असा अर्थ आहे त्याचा, मोठा. आता जो भरीव आहे तो भरीव मनुष्य, जाड मनुष्य, जड मनुष्य पाण्यामध्ये कसं काय वर काढेल दुसऱ्याला, तो गुरु नाही आहे ना. एखादा जाड मनुष्य आहे आणि त्याला पोहता येत नाही आणि खूप वजन आहे, आणि तो जर पाण्यात गेला त्या शिष्याला काढायला, ते कसं काढेल तो? नाही. पण आमच्या ह्या गुरुचं वैशिष्ट्य असं आहे की नाव तर मोठं आहे त्यांचं, गुरु मोठा, परंतु शिष्याला टाळण्यासाठी ते लघु होऊन जातात. जेव्हा त्याला काढायचे ना तेव्हा ते लहान होऊन जातात. कारण तो लहान झाल्याशिवाय तो भोपळा जसा लहान असतो तो भोपळा तरंगतो, त्या भोपळ्या समान ते होऊन जातात आणि नंतर मग त्या शिष्याला काढतात. विचित्र आहे, गुरुदेवा तुम्ही एवढे मोठे असताना, महान असताना तुम्ही इतके छोटे कसे काय होऊन जातात आणि त्या शिष्याला कसं काढतात त्या समुद्रातून? गुरुस्थानामध्ये मूवी आली होती मागे यात अमृतानुभवाची. त्या म्हणाले नाही त्या जळी बुडिये, नाही त्या जळी बुडिये, तेने घनवटे तारिजे, तारिल्याही मुरजे कवळे ठारी. ही ओवी मागे आलेली आहे गुरुस्तवनामध्ये. ही ओवी आणि ह्या ओवीचं पुष्कळ सांगली आहे. त्या ओवीमध्ये ज्ञानवानी सांगितलं होतं की जिथं जल नाही अशा जलामध्ये हे सगळे शिष्य बुडून राहिलेले. कुठे जल नाही, पाणी कुठे नाहीये, संसार पाणी आहे का? और बिन पाण्याचा संसार आहे हा, म्हणजे काही समुद्र का? खरं त्याला उपमा दिलेली आहे आम्ही, भवसागर, संसार रूपी सागराची उपमा दिलेली आहे. खरंच पाणी असतं का संसारामध्ये? आणि आम्ही बुडून राहिलो का त्याच्यामध्ये? नाही. म्हणजे नाही त्या जळी बुडजे, नसलेल्या जळामध्ये आम्ही बुडून राहिलो, म्हणजे संसारामध्ये बुडून राहिलो. हे देवा, संसाराच्या या कटकटीतून आम्हाला आश्रमामध्ये सुद्धा जाता येत नाही. अमृताचा अनुभव चाललेला आहे, तिथं दिन झाले ते सुद्धा ऐकायला मिळत नाही आम्हाला. का बरं? नाही त्या जळी बुडजे, त्या जळामध्ये, त्या संसाराच्या पाण्यामध्ये आम्ही बुडून राहिलो. आम्हाला मरूच येता येत नाही, जाता येत नाही. मग गुरु काय करतात? तेने घनवटे तारिजे. मग ते सद्गुरु काय करतात? त्याला तारण्यासाठी बळकट होतात आणि त्या भवसागरी पाण्यामध्ये जो पाणी नाहीये त्या पाण्यातून त्याला वर काढतात. घनवटे तारिजे. वर काढून वर काढला, त्या संसारातून त्याला वर काढणारे काढला की मग तो शिष्यच राहत नाही. कोण होतो तो? विचार पाहू, कोणाला काढलं तुम्ही? दाखवा कोण येतो? आता तो राहिलाच नाही तसा, तर तो गुरु गेला. गुरुंनी ज्याला तारलं तो शिष्य राहत नाही. गुरु सुंदर तारल्याही मुरजे कवळे ठाई. तारल्यानंतर सुद्धा तो शिष्य म्हणून जातो की दाखवायला की हा बघा हा शिष्य करतो, त्याला आम्ही काढलं. तो गुरु झालेला असतो. हे गुरुचं अपार कार्य आहे, महान कार्य. नसलेल्या जलामध्ये, संसाराच्या जलामधून या सगळ्यांना वर काढायचं
आणि त्यांना गुरुपदावर आणून ठेवायचं, गुरुस्वरूप पाहून द्यायचं. हे ज्ञान आता या ओळीमध्ये सांगणारे गुरुत्वे जेवढा चांगली जेवढाची तारुणी लघु, त्याला त्या शिष्याला तारण्यासाठी हा एवढा मोठा गुरु मोठा, पण त्याला छोटं व्हावं लागतं. कारण हलकं झाल्याशिवाय पाणी त्याला मिळत नाही. मोठा मनुष्य कसं काय देईल, डगर कसं काय देईल, डगर काढेल का त्या शिष्याला, म्हणून लघु व्हावं लागतं. गुरुत्व सोडून गुरुकडा टाकून लघु होतात आणि मग त्याला तारतात. काय देवा पुस्तकाले बाबा, तू गुरु आहात, एवढे मोठे आहात, ब्रह्मा एवढे येते, एवढा मोठा ब्रह्मा एवढा हा गुरु, एक लहानसा शिष्य 3.5 हातांचा, त्याला काढण्यासाठी लागून त्याला जायचं. तेव्हा गुरुचं हे जे औदार्य आहे, सामर्थ्य आहे, करिमा हे अफाट आहे. तेव्हा म्हणतात गुरु लघु जाणे तो पाहू तुझा काही, असा जो शिष्य मग बाहेर येतो तो गुरु आणि लघु, मोठा आणि लहान हा भेद विसरून गुरुच्या स्वरूपामध्ये जात असतो. तुझा करी म्हणजे तुझ्यासारखाच होऊन जातो. शिष्य शिष्यच राहत नाही. ज्या शिष्याला गुरुने उद्धरलं, ज्या शिष्याला गुरुने तारलं, तो शिष्य शिष्य राहत नाही, तो गुरु स्वरूप होऊन जातो. हे ज्ञानोबांना सांगायचं. फार महत्वाची ओळी ही ओळी ध्यानात ठेवून आपण गुरु संबंधाचा विचार हो. आणखी या सत्संगाची वेळ संपलेली आहे, त्यामुळे सत्संगाला विश्रांती घ्या. हरि ओम तत्सत.